शेतकरी बंधूंनो, कापूस पिकामध्ये पातेगळ होण्याची कारणं आपण समजून घेऊया। कपासीला लागणारे पात्या, फुलं, बोंड यांची कीड व रोग व हवामानातील बदलामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गळ होत असते। पाते आणि फुले लागण्याच्या कालावधीमध्ये बोरॉनची कमतरता ही देखील असल्यामुळे आपल्याला गळ दिसून येते। नैसर्गिक कारणामुळे देखील होणारी पात्या, फुले, बोंडे यांची गळ आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते। त्यामुळे उत्पादनात प्रचंड आपल्याला नुकसान होतं। यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण काय उपाययोजना केली पाहिजे? तर पहिली उपाययोजना नॅफ्थेलिन ॲसेटिक ॲसिड म्हणजे प्लॅनोफिक्स या संजीवकाची हेक्टरी 40 मिली 200 लिटर पाण्यामध्ये हे प्रमाण घेऊन फवारणी करावी। त्यानंतर दुसरी फवारणी या प्लॅनोफिक्सिस 15 ते 20 दिवसांनी करून घ्यावी। शेतकरी बंधूंनो, ही कपासीमधील होणारी प्रचंड फुलगळ आणि पातेगळ थांबवण्यासाठी खास महाधन फ्लॉवरिंग स्पेशल हे निर्माण केलेलं आहे। याची पहिली फवारणी आपण कपासी पीक 40 ते 50 दिवसांनी फवारणी करावी। दुसरी फवारणी लगेच आपण 60 ते 70 दिवसांनी करून घ्यावी। प्रमाण याचं 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी।